In our previous lecture, we have discussed the limitations of the dimension. डायमेन्शनचे काही लिमिटेशन्स आपण पाहिले होते. आपण डायमेन्शनचा यूज कुठं करू शकतो आणि कुठे करू शकत नाही. तर ते त्याचे काय असतील लिमिटेशन्स असतील. आणि नंतर आपण स्टार्ट केलं होतं एरर टॉपिक. ठीक आहे. तर लक्ष द्या, फिजिक्स इज अ क्वांटिटेटिव्ह सायन्स and we again call it as physics is a experimental science. फिजिक्स हा एक एक्सपेरिमेंटल सायन्स आहे. फिजिक्समधला प्रत्येक नियम, प्रत्येक लॉ, प्रत्येक थिअरी ही एक्सपेरिमेंटच्या रिझल्ट्सवरून तयार केलेला आहे. ओके. तर कोणत्याही लॉ किंवा कोणतीही थिअरी आपण एक्सपेरिमेंट करूनच मांडलेली असते. जर त्या एक्सपेरिमेंटचे रिझल्ट्स त्या प्रकारे असतील तर त्यावरून आपण एक नियम तयार करतो आणि तेच थिअरीज आणि लॉज आपण फिजिक्समध्ये शिकतो. तर आपण याला असं म्हणू शकतो की फिजिक्स इज अ एक्सपेरिमेंटल सायन्स. ओके. तर आपण हे फिजिक्समध्ये एक्सपेरिमेंट करतो. त्या एक्सपेरिमेंटच्या रिझल्ट्सवरून आपण वेगवेगळ्या थिअरीज आणि लॉज आपण तयार करतो. ओके. तर जेव्हा आपण एक्सपेरिमेंट करतो तर आपल्याला बऱ्याचशा फिजिकल क्वांटिटीजचं मोजमापन आपल्याला करावं लागतं, मेजरमेंट आपल्याला करावं लागतं. ठीक आहे. तर आपण पाहिजे फिजिकल क्वांटिटीज आपल्याला माहिती आहेत, जसं की फंडामेंटल क्वांटिटीज असो, डिराइव्हड क्वांटिटीज असो. तर या ज्या क्वांटिटीज आहेत यांचं आपण मोजमापन करतो फिजिक्समध्ये ड्युरिंग अन एक्सपेरिमेंट, जेव्हा जेव्हा आपण एक्सपेरिमेंट करतो त्यावेळेस. तर ह्या ज्या मेजरमेंट आहेत याच्यामध्ये काही अनसर्टन्टीज येतात, काही चुका होतात. ठीक आहे. आणि ह्या चुका कशामुळे होतात, तर अनसर्टन्टी इन द मेजर इन्स्ट्रुमेंट युज्ड फॉर मेजरमेंट. आपण जे इन्स्ट्रुमेंट आपण मोजमापनासाठी वापरतोय त्याच्यामध्ये जर चूक असेल तर ती अनसर्टन्टी तयार होते. ठीक आहे. किंवा आपल्या स्वतःच्या चुकीमुळं काही अनसर्टन्टीज तयार होतात मेजरमेंटमध्ये. मोजमापन करते वेळेस आपल्या चुकीमुळं पण काही मोजमापन चुकतं. तर पुन्हा काही अनसर्टन्टीज तयार होतात ॲटमॉस्फिअरमुळं, तुमच्या आसपास जे वातावरण आहे त्याच्यामुळं पण काही अनसर्टन्टीज तयार होतात. ओके. तर ही जी अनसर्टन्टी आहे, ही जी चूक होते तुमच्या मोजमापनामध्ये, तर याला म्हणतो आपण एरर. ओके. सो जेव्हा जेव्हा आपण एखादा एक्सपेरिमेंट करतो त्यावेळेस आपण बऱ्याचशा फिजिकल क्वांटिटीचं मोजमापन आपल्याला करावं लागतं. आणि हे मोजमापन करते वेळेस आपण वेगवेगळे वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्यानं करतो. ठीक आहे. तर हे मोजमापन करते वेळेस काही आपल्या चुकीमुळे किंवा इन्स्ट्रुमेंटच्या चुकीमुळे काही अनसर्टन्टीज रिझल्टमध्ये तयार होतात किंवा तुमच्या मेजरमेंटमध्ये येतात. तर त्यालाच काय म्हणू आपण एरर. सो एरर इज द डिफरन्स बिटवीन, मी लास्ट लेक्चरमध्ये डेफिनेशन सांगितलेली आहे. एरर इज द डिफरन्स बिटवीन, एरर म्हणजे काय, तर एरर इज द डिफरन्स बिटवीन, इट इज द डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू. मोजलेली व्हॅल्यू आणि तिची ॲक्च्युअल व्हॅल्यू किंवा ट्रू व्हॅल्यू या दोघांमधला डिफरन्स म्हणजे काय, एरर. तर हा एरर कशामुळे येतो, तर मी जर सांगितलं की आपण जर चुकीचं इन्स्ट्रुमेंट वापरलं, काल आपण एक्सपेरिमेंट केला होता, एक एक्झाम्पल घेतलं होतं आपण, 2 स्केल घेतल्या होत्या. एका स्केलचं कॅलिब्रेशन चुकीचं झालं होतं, कन्स्ट्रक्शनच चुकीचं झालं होतं. ठीक आहे. त्या स्केलची लांबी 1 मीटरपेक्षा कमी होती, पण तिच्यावर जी मार्किंग होती ती 1 मीटरची होती. अशा स्केलनं जर आपण मेजरमेंट केलं तर नक्कीच कोणत्याही वस्तूची लांबी असेल ती काय भरेल, जास्त भरेल. ठीक आहे. किंवा आपण समजा एक ताणकाटा घेतला होता, आपण नेहमी कापूस मोजण्यासाठी ताणकाट्याचा यूज करतो. तर त्याचा जो पॉइंटर आहे तो 0ला अलाईन नसताना तो कुठंतरी खाली आहे. तर अशा ताणकाट्यानं जर आपण कॉटनचं मोजमापन केलं, त्याचं वजन जर मोजण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच ते वजन नेहमी काय भरेल, कमी भरेल. ओके. तर हे जे चुका होतात आपल्या मेजरमेंटमध्ये, मोजमापनामध्ये, ठीक आहे, त्या क्वांटिटीच्या मेजर्ड व्हॅल्यूमध्ये आणि त्या क्वांटिटीच्या ट्रू व्हॅल्यूमध्ये डिफरन्स असतो. त्या डिफरन्सलाच काय म्हणतो आपण, एरर. ओके. तर जेव्हा आपण एरर शिकतो त्यावेळेस आपल्याला 2 टर्म्स माहिती असणं गरजेचं आहे. एक आहे ॲक्युरसी आणि दुसरी आहे प्रिसिजन.
प्रिसिजन. ठीक आहे. तर ॲक्युरसी म्हणजे काय? तर ॲक्युरसी म्हणजे काय? तर एखादी मोजलेली व्हॅल्यू हाऊ क्लोज a measured value to a true value. तर आपण एखादी व्हॅल्यू जर मोजली, मेजर्ड व्हॅल्यू, ती आपल्या त्या क्वांटिटीच्या ट्रू व्हॅल्यूच्या किती जवळ आहे. खूपच जवळ असेल तर ती व्हॅल्यू, मेजर्ड व्हॅल्यू कशी आहे? जास्त ॲक्युरेट आहे. आणि जर मेजर्ड व्हॅल्यू आणि ट्रू व्हॅल्यूमध्ये बराचसा डिफरन्स असेल तर त्याची ॲक्युरसी काय? कमी. ठीक आहे. म्हणजे हे एरर्स डिपेंड असतात आपल्या इन्स्ट्रुमेंटच्या ॲक्युरसीवर आणि आणखी डिपेंड असतात कशावर? प्रिसिजनवर. आता प्रिसिजन म्हणजे काय? तर इट टेल्स अस प्रिसिजन काय सांगतं? आपल्याला काय सांगतं? इट टेल्स अस द रिझॉल्युशन ऑफ इन्स्ट्रुमेंट, ओके. रिझॉल्युशन ऑफ इन्स्ट्रुमेंट किंवा प्रिसिजन म्हणजे काय? तर एखाद्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने आपण एखादी क्वांटिटी मोजली तर ती क्वांटिटीची जी व्हॅल्यू आहे ती जर पुन्हा पुन्हा रिपीट होत असेल मल्टिपल टाइम्स तर त्याला काय म्हणू आपण? प्रिसिजन. ओके. तर ती व्हॅल्यू कशी असेल? जास्त प्रिसाईज असेल. ठीक आहे. तर व्हॉट इज मीन बाय ॲक्युरसी? ॲक्युरसी म्हणजे लक्ष द्या, हे जे एरर आहे हे डिपेंड आहे दोन टर्म्सवर. आपण जे इन्स्ट्रुमेंट वापरतोय त्याची ॲक्युरसी कशी आहे किंवा त्याचं प्रिसिजन काय आहे यावर हे एरर्स डिपेंड असतात. ठीक आहे. तर ॲक्युरसी म्हणजे काय? ॲक्युरसी म्हणजे मी तेच सांगतोय की जेव्हा आपल्याला एखादी क्वांटिटी मोजायची त्याची ट्रू व्हॅल्यू काहीतरी आहे, किती आहे? समजा 10 मीटर लांबी आहे. ओके. आणि मी मोजली, समजा ती लांबी मोजली एका स्केलच्या साहाय्यानं. ओके. तर ती लांबी भरली समजा 9 किंवा 9.8 मीटर त्या स्केलच्या साहाय्याने. आणि दुसऱ्या स्केलच्या साहाय्यानं मी ती मोजली तर ती भरली 9.99. ओके. दोन स्केलचा यूज केला मी. पहिल्या स्केलची जी लांबी मोजली आपण 10 मीटर ट्रू व्हॅल्यू आहे तिची आता त्या स्केलनं, पहिल्या स्केलनं तिची लांबी किती भरली? 9.8 मीटर. दुसऱ्या स्केलच्या साहाय्यानं आपण ती मेजर केली, ती किती भरली? 9.99 मीटर. म्हणजे यापैकी जास्त ॲक्युरेट कोणती आहे? तर ही दुसऱ्या स्केलनं जी मोजलेली आहे लांबी ती जास्त ॲक्युरेट आहे, कारण की ही व्हॅल्यू या ट्रू व्हॅल्यूच्या जास्त जवळ आहे. ठीक आहे. तर म्हणून आपण ही दुसरी जी स्केल आहे आपली तिची ॲक्युरसी काय? जास्त आहे पहिल्या स्केलच्या कंपॅरेटिव्हली. तर मी तेच सांगतोय की आपल्या आता इथे एरर जास्त आहे. पहिल्या स्केलची ॲक्युरसी कमी आहे ना, 9.8 मीटर भरली. तर दोघांमधला डिफरन्स घेतला, ट्रू व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यू मधला डिफरन्स घेतला तर तिथे एरर काय असेल? जास्त असेल. पण जी दुसरी स्केल आहे तिच्यानं आपण ती लांबी मोजली, ती किती भरली? 9.99 मीटर. तर ॲक्युरसी इथं जास्त आहे, म्हणजे ही व्हॅल्यू मेजर्ड व्हॅल्यू ट्रू व्हॅल्यूच्या जास्त जवळ आहे. तर इथे एरर काय असेल? थोडासा कमी असेल. ओके. म्हणजे ॲक्युरसी जितकी जास्त एरर कमी. ओके. म्हणजे आपला जो एरर आहे कोणत्याही फिजिकल क्वांटिटी मेजर करते वेळेस तयार होणारा जो एरर आहे तो डिपेंड असतो कशावर? तर तो डिपेंड असतो आपल्या इन्स्ट्रुमेंटच्या ॲक्युरसी आणि त्याच्या प्रिसिजनवर. ओके. तर आय होप तुम्हाला ॲक्युरसी ही टर्म कळली. ॲक्युरसी म्हणजे काय? तर एखादी मोजलेली व्हॅल्यू ती ट्रू व्हॅल्यूच्या किती जवळ आहे. तर मी त्यासाठी एक एक्झाम्पल घेतलंय की एक वस्तू आहे, तिची लांबी किती आहे? 10 मीटर आहे. ती वस्तूची लांबी आपण दोन स्केलच्या साहाय्याने मेजर केली. एका स्केलच्या साहाय्यानं ती भरली किती? 9.8 मीटर आणि दुसऱ्या स्केलच्या साहाय्यानं ती किती भरली आहे? 9.9 मीटर. तर पहिल्या स्केल जी आपण वापरली तिची ॲक्युरसी काय? दुसऱ्या स्केलच्या कंपॅरेटिव्हली कमी आहे, कारण की ही दुसऱ्या स्केलनं जी मोजलेली व्हॅल्यू आहे ती जास्त जवळ आहे कशाच्या? ट्रू व्हॅल्यूच्या. ठीक आहे. म्हणून याची ॲक्युरसी, दुसऱ्या स्केलची ॲक्युरसी जास्त आहे. आणि ॲक्युरसी जर जास्त असेल तर दोघांमधला डिफरन्स, या ट्रू व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यू मधला डिफरन्स 10 मीटर मायनस 9.9 मीटर तर किती येईल? 0.1 मीटर. तर डिफरन्स जो आहे, एरर जो आहे, दोन व्हॅल्यू मधला डिफरन्स, मेजर्ड व्हॅल्यू आणि ट्रू व्हॅल्यू मधला डिफरन्स काही कमी आहे. आणि तोच जर आपण या आणि या याच्यामधला जर मेजरमेंट मधला जर डिफरन्स घेतला तो किती येईल? 0.2 मीटर. पहिल्या स्केलच्या साहाय्याने मेजर केलेली यांचा एरर जर काढला तर तो किती? 0.2 मीटर. म्हणजे ॲक्युरसी जितकी जास्त
तितका एरर कमी. ओके, तर ॲक्युरेसी टर्म कळली आहे. ॲक्युरेसी म्हणजे काय, तर एखादी मोजलेली व्हॅल्यू ही ही ट्रू व्हॅल्यूच्या किती जवळ आहे, ओके, त्या क्वांटिटीच्या ॲक्च्युअल व्हॅल्यूच्या किती जवळ आहे हे सांगण्याचं काम कोण करतं, ॲक्युरेसी असते. ॲक्युरेसी, त्यालाच काय म्हणू आपण, ॲक्युरेसी. ॲक्युरेसी म्हणजे कळले काय, तर ॲक्युरेसी म्हणजे काय कळले का? हा, हो, लक्ष द्या. कळलं असेल तर हो म्हणा, नसेल कळलं तर नाही म्हणा. वाटल्यास आणखी एखादं उदाहरण घेऊ आपण इथं. ओके, चला लक्ष द्या. तुमच्या क्वांटिटीच्या मेजरमेंटमध्ये तयार होणारा एरर जो असतो, हा एरर म्हणजे काय, तर ट्रू व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यूमध्ये असणारा डिफरन्स हा डिपेंड असतो तुमच्या इन्स्ट्रुमेंटच्या ॲक्युरसीवर. आणखी डिपेंड कशावर असतो, तुमच्या इन्स्ट्रुमेंटच्या प्रिसिजनवर. ओके, जर आता ॲक्युरसी म्हणजे काय, ॲक्युरसी म्हणजे आपल्या एखादी क्वांटिटी आहे तिच्या ट्रू व्हॅल्यूच्या जवळजवळ किती आपण मेजरमेंट केलं. ठीक आहे, लक्ष द्या. मी एक एक्झाम्पलच घेऊन सांगतो. समजा मला एक वस्तू दिली आहे, तिचं मास आपल्याला दिले समजा 10 kg किंवा 20 kg दिले. ओके, हे काय ॲक्च्युअल मास आहे बरं का, ते ओरिजिनल मास. त्या बॉडीचं काय आहे, ओरिजिनल मास, ॲक्च्युअल मास आहे, किंवा याला काय म्हणू आपण, ट्रू मास, ट्रू व्हॅल्यू. ही कोणती व्हॅल्यू आहे, ट्रू व्हॅल्यू. ओके, त्या वस्तूचं ॲक्च्युअली वजन किती आहे, 20 kg आहे. मग आपण दोन इन्स्ट्रुमेंट यूज केले. आपण हे डिजिटल वेट पॅनचा यूज केला या वस्तूचं वजन मोजण्यासाठी. ठीक आहे, तर ह्या दोघांवर ही वस्तू आपण पुटअप केली. याच्यामध्ये इथं आपल्याला रिडिंग आली किती, 90.8 kg. इथं रिडिंग किती आली, पहिल्या इन्स्ट्रुमेंट, फर्स्ट इन्स्ट्रुमेंट, याच्यामध्ये आपल्याला या वस्तूचं वजन 20 kg आहे, पण ते किती आपल्याला इथं मिळाले, 19.8 kg. आणि दुसऱ्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने आपण ती वस्तू तिचं वजन मेजर केले, तर तिथं आपल्याला रिडिंग मिळाली 90.9 kg. ओके, मला सांगा या दोन व्हॅल्यूपैकी कोणती व्हॅल्यू ॲक्च्युअल व्हॅल्यूच्या जास्त जवळ, फर्स्ट का सेकंड? या दोन व्हॅल्यूच्या कोणती व्हॅल्यू ही मेजर्ड व्हॅल्यूच्या, ट्रू व्हॅल्यूच्या एकदम कशी जवळ होईल, कोणती असेल, फर्स्ट असेल का सेकंड असेल? यस, सेकंड. ओके, म्हणजे ही 90.9 kg हे 20 kgच्या काय एक्झॅक्टली जवळ आहे. ओके, म्हणजे हे जे इन्स्ट्रुमेंट आपण वापरलं इथं वजन मोजण्यासाठी, मास मोजण्यासाठी, सॉरी, तर हे जे इन्स्ट्रुमेंट आहे याची ॲक्युरेसी कशी आहे, जास्त. कारण की या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्यानं जी क्वांटिटी आपण मोजली आहे, मास जे मोजले, ते जास्त जवळ आहे कशाच्या, ट्रू व्हॅल्यूच्या, त्या वस्तूच्या ट्रू व्हॅल्यूच्या जास्त जवळ. ठीक आहे, आणि पहिल्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्यानं जे आपण मास मेजर केले त्याची जी मेजर्ड व्हॅल्यू आहे ती ट्रू व्हॅल्यूच्या कशी आहे, तितकी जास्त जवळ नाही आहे. म्हणजे या दोघांपैकी जास्त ॲक्युरेसी कोणाची आहे, तर या इन्स्ट्रुमेंटची ॲक्युरेसी जास्त. ओके, तर मग आता हे ॲक्युरेसी जर जास्त आहे तर दोघांमध्ये असणारा एरर म्हणजे काय, तर ट्रू व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यू मधला डिफरन्स. ट्रू व्हॅल्यू किती आहे, 20 kg, आणि मेजर्ड व्हॅल्यू किती आहे या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्यानं, किती आहे, 90.9 kg. तर दोघांमधला एरर किती, 0.1 kg. किती येईल, 0.1 kg. बरोबर आहे. ओके, तर हे किती येईल, 0.1 kg. पण या इन्स्ट्रुमेंटच्या आणि या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने मोजलेले व्हॅल्यू आणि ट्रू व्हॅल्यू यांच्यामधला डिफरन्स किती येईल, तर 20 kg वजा 90.8 kg. तर हा डिफरन्स किती येईल, 20 वजा 9.8, तर 0.2 kg. म्हणजे इथं ॲक्युरेसी, या इन्स्ट्रुमेंटची ॲक्युरेसी कमी आहे तर एरर जास्त आहे.
या इन्स्ट्रुमेंटची ॲक्युरेसी जास्त आहे तर एरर कमी. म्हणजे एरर डिपेंड आहे कशावर? इन्स्ट्रुमेंटच्या ॲक्युरेसीवर. ओके, समजलं आता? ॲक्युरेसी म्हणजे काय? तर ॲक्युरेसी म्हणजे काय? तर आपण जी मोजलेली व्हॅल्यू एखाद्या इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्यानं ती ट्रू व्हॅल्यूच्या किती जवळ आहे याला काय म्हणतो आपण? ॲक्युरेसी ऑफ दॅट इन्स्ट्रुमेंट. ओके, समजले? हां, ओके. पुढे तर ॲक्युरेसी म्हणजे काय कळलं असेल तुम्हाला कदाचित. तर आता पुढे आपण पाहू प्रिसिजन. व्हॉट इज मीन बाय प्रिसिजन? ओके, तर प्रिसिजनला काय म्हणले आपण? तर हे काय सांगते? प्रिसिजन इट टेल्स अस, आपल्याला काय सांगते हे? रिझॉल्युशन ऑफ द इन्स्ट्रुमेंट. एखाद्या इन्स्ट्रुमेंटचं रिझॉल्युशन किती आहे? तर आता रिझॉल्युशन शब्द किंवा लिमिट, लिस्ट काउंट, याला आणखी काय म्हणतात? लिस्ट काउंट. तुम्हाला लिस्ट काउंट माहिती आहे का? लिस्ट काउंट माहिती आहे? नो, ठीक आहे. चला, माझा एक प्रश्न आहे. तुम्ही लहानपणापासून एक स्केल वापरत आलेला आहेत, 15 सेंटीमीटरची किंवा 30 सेंटीमीटरची स्केल वापरत आलेला आलेलात ना? हां, तर मला सांगा त्या स्केलच्या साहाय्यानं, हा ओके ओके, चला मला कळलं तुम्ही वापरलेली आहे. मला सांगा त्या स्केलच्या साहाय्यानं आपण कमीत कमी किती डिस्टन्स मेजर करू शकतो? आपण त्या स्केलच्या साहाय्यानं कमीत कमी किती डिस्टन्स मेजर करू शकतो? मी जास्तीत जास्त म्हणत नाहीये, मी कमीत कमी म्हणतोय. लक्ष द्या, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या प्लीज. द मिनिमम डिस्टन्स दॅट कॅन बी मेजर्ड बाय दॅट इन्स्ट्रुमेंट. तुम्ही सगळे चुकीचे आहात. तुम्ही जर स्केल पाहिली असेल कधी, तिचं कधी ऑब्झर्वेशन जर केला असेल तर ते असं असतं. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10, याला म्हणतो आपण 1 सेंटीमीटर. तर कमीत कमी किती डिस्टन्स मेजर करू शकतो माहिती आहे का मी? हे इतकं डिस्टन्स. ह्या दोन छोट्या लाईनमधलं जे डिस्टन्स आहे ते कमीत कमी डिस्टन्स मी मेजर करू शकतो विथ द हेल्प ऑफ दी स्केल. आणि त्या छोट्या डिस्टन्सला आपण म्हणतो 1 मिलीमीटर. त्याला काय म्हणतो आपण? 1 मिलीमीटर. एका सेंटीमीटरचे 10 इक्वल डिव्हिजन जर केले तर त्याच्यातल्या एका भागाला काय म्हणतो आपण? 1 मिलीमीटर. 2 भाग असतील तर 2 मिलीमीटर, 3 भाग असतील 3, 4 भाग असतील 4 मिलीमीटर, 5 भाग असतील 5, तर 10 मिलीमीटर म्हणजे किती? 1 सेंटीमीटर. हे तुम्हाला लिहून दिलेलं आहे. तर मी त्या स्केलच्या साहाय्यानं कमीत कमी किती डिस्टन्स मेजर करू शकतो माहिती आहे? 1 मिलीमीटर एवढं डिस्टन्स मेजर करू शकतो. ओके, समजले आता? हां, ठीक आहे. तर मिनिमम डिस्टन्स दॅट कॅन बी मेजर्ड बाय दिस स्केल इज 1 मिलीमीटर. ओके, तर हे जे 1 मिलीमीटर आहे यालाच म्हणतो आपण लिस्ट काउंट. यालाच काय म्हणतात आपण? लिस्ट काउंट. तर लिस्ट काउंटची डेफिनेशन काय? द मिनिमम डिस्टन्स द मिनिमम व्हॅल्यू दॅट कॅन बी मेजर्ड बाय द एनी इन्स्ट्रुमेंट. कमीत कमी मेजर केली जाणारी व्हॅल्यू एखाद्या इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्यानं, त्याला काय म्हणू आपण? लिस्ट काउंट ऑफ दॅट इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे, ओके. तर इथे या स्केलच्या साहाय्यानं आपण लांबी मोजतोय, तर मिनिमम लेंथ मेजर्ड बाय दिस स्केल इज लिस्ट काउंट ऑफ दॅट स्केल. त्या स्केलचा काय असेल? तो लिस्ट काउंट असेल. ठीक आहे. कोणत्या इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्यानं आपण कमीत कमी किती डिस्टन्स मेजर, कमीत कमी किती व्हॅल्यू मेजर करू शकतो, त्याला काय म्हणू आपण? त्याचा लिस्ट काउंट. ओके, तर या स्केलचा लिस्ट काउंट किती आहे? 1 मिलीमीटर. आता मला याच्यापेक्षाही लहान जर डिस्टन्स मोजायचं असेल, ह्या 1 मिलीमीटरपेक्षाही लहान डिस्टन्स मोजायचं आहे, तर या स्केलच्या साहाय्यानं मोजता येईल का मला? लक्ष द्या, ह्या 1 मिलीमीटरपेक्षाही लहान डिस्टन्स जर मला मेजर करायचं असेल तर मला या स्केलच्या साहाय्यानं मोजता येणार नाही. बरोबर आहे. मग मला तिथं जास्त लिस्ट काउंट म्हणजे आणखी जास्त लिस्ट काउंट असणाऱ्या इन्स्ट्रुमेंट यूज करावा लागेल त्या केसमध्ये. ठीक आहे.
मला व्हर्नियर कॅलिपरचा यूज करावा लागेल किंवा स्क्रू गेजचा यूज करावा लागेल टू मेजर दॅट थिकनेस ऑर लेंथ. ओके, त्यांचा लिस्ट काउंट कमी. आपल्या स्केलचा किती आहे? 0.1 सेंटीमीटर. आपल्या स्केलचा कमीत कमी डिस्टन्स किती मेजर करू शकते? 0.1 सेंटीमीटर किंवा 1 मिलीमीटर एवढं डिस्टन्स मेजर करू शकते. तुमचा स्क्रू गेज जो असतो तो असतो 0.00 व्हर्नियर कॅलिपर 0.01 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स मेजर करू शकते. म्हणजे त्यापेक्षाही लहान 1 मिलीमीटरपेक्षाही लहान डिस्टन्स आपण मेजर करू शकतो कशा सहाय्यानं? व्हर्नियर कॅलिपर. व्हर्नियर कॅलिपरच्या सहाय्याने. या व्हर्नियर कॅलिपरच्या सहाय्याने त्यापेक्षाही कमी डिस्टन्स आपण मेजर करू शकतो. 1 मिलीमीटरपेक्षाही कमी डिस्टन्स मेजर करू शकतो. ठीक आहे, तर लक्ष द्या, हे जे प्रिसिजन म्हणजे काय? तर एखाद्या इन्स्ट्रुमेंटची लिमिट ऑफ रिझॉल्युशन काय आहे, म्हणजेच त्या इन्स्ट्रुमेंटचा लिस्ट काउंट काय आहे ते सांगण्याचं काम कोण करतं? प्रिसिजन करतं. आता समजा लिस्ट काउंट समजलंय किंवा रिझॉल्युशन ऑफ इन्स्ट्रुमेंट समजलंय का? लिस्ट काउंट समजलंय का? डेफिनेशन लिहून घ्या, वाटल्यास लिहून घ्या. वही पेन असेल तर तिथे लिहून घ्या, पुस्तकामध्ये तुम्हाला हे सापडणार नाही. ओके, लिस्ट काउंट म्हणजे काय? द मिनिमम व्हॅल्यू लिस्ट काउंटची डेफिनेशन किंवा यालाच काय म्हणतो आपण? लिमिट ऑफ रिझॉल्युशन किंवा रिझॉल्युशन ऑफ इन्स्ट्रुमेंट. द मिनिमम व्हॅल्यू that can be measured by an instrument is called list count. लिस्ट काउंट किंवा याला आणखी काय म्हणतो आपण? रिझॉल्युशन ऑफ इन्स्ट्रुमेंट. यालाच काय म्हणतो आपण? रिझॉल्युशन ऑफ इन्स्ट्रुमेंट. ओके, ठीक आहे. तर मग ठीक आहे, लक्ष द्या. मग एरर हे डिपेंड कशावर आहे? एखाद्या इन्स्ट्रुमेंटच्या ॲक्युरसीवर. आणखी डिपेंड कशावर? त्याच्या प्रिसिजनवर. प्रिसिजन म्हणजेच काय? तर प्रिसिजन काय सांगतंय की त्या इन्स्ट्रुमेंटची रिझॉल्युशन पॉवर किती आहे किंवा त्या इन्स्ट्रुमेंटचं रिझॉल्युशन किती आहे किंवा त्याचा लिस्ट काउंट किती आहे हे सांगण्याचं काम कोण करतं? प्रिसिजन करतं. ठीक आहे, ते एक एक्झाम्पल घेऊ आपण आता हे समजून घेण्यासाठी, व्यवस्थित समजून घेण्यासाठी. आय होप तुम्ही ही डेफिनेशन लिहून घेतली असेल. नसेल तर लिहून घ्या. द मिनिमम व्हॅल्यू दॅट कॅन बी मेजर्ड बाय अन इन्स्ट्रुमेंट. एखाद्या इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्यानं कमीत कमी जी व्हॅल्यू मेजर केली जाऊ शकते त्या व्हॅल्यूला काय म्हणायचं? त्या इन्स्ट्रुमेंटचं लिस्ट काउंट किंवा त्याला काय म्हणता येईल? रिझॉल्युशन ऑफ दॅट इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे, तर ही डेफिनेशन लिहून घेतली असेल कदाचित. आपण पुढे जाऊ. तर आता एक एक्झाम्पल घेऊ. समजा मी या चॉकपीसची लांबी मोजली आहे. या चॉकपीसची लांबी मी मोजली आहे. इट्स ॲक्च्युअल व्हॅल्यू. या चॉकपीसची खरी व्हॅल्यू काय? ट्रू व्हॅल्यू काय? तर लेंथ ऑफ दिस चॉकपीस इज लेट अस कन्सिडर 3.486 सेंटीमीटर. ॲक्च्युअल लेंथ ऑफ दिस chalk piece is 3.486 centimeter आहे. Now we have measured the length of this scale. ॲक्च्युअल व्हॅल्यू याची इतकी आहे, याची लांबी इतकी आहे. पण आता मी याला दोन स्केलच्या साहाय्याने मोजले. एका स्केलच्या साहाय्यानं ज्याचं लिमिट ऑफ रिझॉल्युशन किती आहे? 0.1 सेंटीमीटर. पहिली स्केल जी आहे, स्केल फर्स्ट, ती कमीत कमी किती डिस्टन्स मेजर करू शकते? 0.1 सेंटीमीटर.
आणि स्केल सेकंड तिचं रिझॉल्युशन किती आहे? तर तिचं रिझॉल्युशन आहे 0.01 सेंटीमीटर. मग मला सांगा रिझॉल्युशन कोणाचं जास्त आहे? तर हिचं जास्त आहे. एक कमीत कमी डिस्टन्स मेजर करू शकते हिच्या कम्पॅरेटिव्हली. ठीक आहे, म्हणजे हिचा लिस्ट काउंट जास्त आहे आणि हिचा लिस्ट काउंट कमी आहे. ओके, तर आपण आता ह्या पहिल्या स्केलच्या साहाय्यानं या चॉकपीसची लांबी मोजली. ती किती भरली आहे? समजा 3.3 सेंटीमीटर. आता इथे एकच अंक आलाय. का आलाय? कारण की ही कमीत कमी किती डिस्टन्स मेजर करू शकते? 0.1 सेंटीमीटर, म्हणजे 3.3 पर्यंतच डिस्टन्स मेजर करू शकते. हे पुढच्या अंक तिथे येणार नाही. ठीक आहे, ओके. वाटल्यास 3.4 घेऊ आपण सेंटीमीटर. ओके, तर ही जी आपण या चॉकपीसची लांबी मोजली या स्केलच्या साहाय्यानं, तर तिची लांबी किती आली? 3.4 सेंटीमीटर. कारण की हिचं लिमिट ऑफ रिझॉल्युशन काय? कमी आहे. ते किती आहे? 0.1 सेंटीमीटर. म्हणजे फक्त ही 3.4 पर्यंत डिस्टन्स मेजर करू शकते. त्याच्या पुढचं डिस्टन्स ती मेजर करू शकत नाही. 86 हे मेजरच करू शकत नाही, कारण की कमीत कमी किती डिस्टन्स मेजर करू शकते? 0.1 सेंटीमीटर. आता दुसरी जी स्केल आहे तिच्या साहाय्यानं आपण समजा ह्या स्केल चॉकपीसची लांबी मोजली आणि ती किती आली आपली? किती आली? तर 3.48 सेंटीमीटर. आता मला सांगा ह्या दोन्ही व्हॅल्यूजपैकी, दोन्ही मेजर्ड व्हॅल्यूपैकी जास्त ॲक्युरसी कोणाची? या पहिल्या स्केलची ॲक्युरसी जास्त आहे का दुसऱ्या स्केलची ॲक्युरसी जास्त? पहिल्या का दुसऱ्या स्केलची ॲक्युरसी जास्त आहे? दुसऱ्या, बरोबर आहे. कारण की ती जास्त जवळ आहे. कशाच्या? त्या व्हॅक्च्युअल व्हॅल्यूच्या जास्त जवळ आहे. ती पण ॲक्युरेट नाही आहे. लक्ष द्या, इथं 6 नाही आला आणखी. तिच्यासाठी आपल्याला आणखी कमी प्रिसिजनचं इन्स्ट्रुमेंट यूज करावं लागेल, जिचा लिस्ट काउंट किती आहे? समजा 0.001 सेंटीमीटर इतका आहे. या इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्याने, या स्केलच्या साहाय्याने जर लांबी मोजली तर ती किती येईल? 3.486 इतकी येईल. ओके, म्हणजे ही जी दुसरी स्केल आहे ही जास्त ॲक्युरेट आहे, कारण की तिचं प्रिसिजन जास्त आहे. लक्षात आलंय का? ही जी दुसरी व्हॅल्यू आपण मेजर केली दुसऱ्या स्केलच्या साहाय्यानं, तिची ॲक्युरसी जास्त आहे. तिच्या साहाय्यानं आपण जी लेंथ मेजर केली आहे ती आपल्या ट्रू व्हॅल्यूच्या जास्त जवळ आहे. ओके, का जास्त आहे? कारण की तिचं प्रिसिजन जास्त आहे, 0.01 सेंटीमीटर. ओके, आणि ही जी पहिली स्केल आहे तिचं प्रिसिजनच कमी आहे. प्रिसिजन कमी असल्यामुळं तिच्या साहाय्यानं जी आपण लेंथ मोजली आहे ती आपल्या ट्रू व्हॅल्यूच्या जास्त जवळ नाही आहे. म्हणून पहिल्या स्केलची ॲक्युरसी कमी आहे आणि दुसऱ्या स्केलची ॲक्युरसी जास्त आहे. समजले? ॲक्युरसी आणि प्रिसिजन. ॲक्युरसी आणि प्रिसिजन समजले का? ओके, समजले ॲक्युरसी प्रिसिजन म्हणजे काय? मला वाटतं या एक्झाम्पल्सवरून समजून जायला पाहिजे तुम्हाला हे सगळं. ओके, म्हणजे एखाद्या स्केलचं प्रिसिजन जास्त आहे तर तिची ॲक्युरसी पण जास्त असायला पाहिजे, आणि एखाद्या स्केलचे प्रिसिजन कमी आहे तर तिची ॲक्युरसी काय असायला पाहिजे? कमी असायला पाहिजे. जर ॲक्युरसी जास्त असेल तर प्रिसिजन जास्त असेल, आणि ॲक्युरसी जर कमी असेल तर प्रिसिजन काय असेल? नक्कीच कमी असेल. तर दोन्हीही, एक तर ॲक्युरसी प्रिसिजन दोन्ही जास्त असतात, आणि जर एखाद्या केसमध्ये ॲक्युरसी आणि प्रिसिजन दोन्ही कमी असतं. इथं पहिल्या केसमध्ये प्रिसिजन कमी आहे, ॲक्युरसी पण कमी. दुसऱ्या केसमध्ये प्रिसिजन जास्त आहे, ॲक्युरसी पण काय? जास्त आहे. ठीक आहे, तर प्रिसिजन म्हणजे काय? तर एखादं इन्स्ट्रुमेंट कमीत कमी किती डिस्टन्स मेजर करू शकतं हे सांगण्याचं काम कोण करतं? प्रिसिजन. ओके, आता क्लिअर आहे का? आता बरोबर येतो आवाज? नॉट क्लिअर काय? ऑल क्लिअर. हा, चला ठीक आहे. तर लक्ष द्या, मी तेच सांगतोय की ॲक्युरसी आणि प्रिसिजन हे एकमेकावर डिपेंड आहेत. जर प्रिसिजन जास्त असेल तर ॲक्युरसी पण जास्त असेल, आणि प्रिसिजन जर कमी असेल तर ॲक्युरसी काय असेल? कमी असेल. ठीक आहे, तर ॲक्युरसी म्हणजे काय? तर एखादी मोजलेली व्हॅल्यू ती ट्रू व्हॅल्यूच्या किती जवळ आहे हे सांगण्याचं काम जे करतं त्याला म्हणतो आपण ॲक्युरसी. आणि प्रिसिजन म्हणजे काय? तर एखादं इन्स्ट्रुमेंट ज्याच्या साहाय्यानं आपण मेजरमेंट करतोय ते कमीत कमी किती व्हॅल्यू मेजर करू शकतं त्याला काय म्हणू आपण? त्याचं प्रिसिजन. तर कमीत कमी जर जास्तीत जास्त व्हॅल्यू जर तो मेजर करू शकत असेल म्हणजे त्याचं प्रिसिजन जास्त आहे,
आणि अशा इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने जर आपण त्या क्वांटिटीचं मेजरमेंट केलं तर ते जास्त ॲक्युरेट येईल, ते जास्त जवळ येईल आपल्या ट्रू व्हॅल्यूच्या. ठीक आहे. आणि जर एखादं इन्स्ट्रुमेंट आहे त्याचं प्रिसिजनच कमी आहे, तर अशा इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने जर आपण व्हॅल्यू मेजर केली तर ती ट्रू व्हॅल्यूच्या काय जास्त जवळ येणार नाही, म्हणजे तिची ॲक्युरेसी काय असेल, कमी असेल. ठीक आहे. तर प्रिसिजन जास्त, ॲक्युरेसी जास्त, प्रिसिजन कमी, ॲक्युरेसी देखील काय होईल, कमी होईल. आय होप तुम्हाला या दोन्ही गोष्टी कळल्या, प्रिसिजन आणि ॲक्युरेसी. कोणाला काय अडचण आहे? ओके. पल्लवी अडचण आहे का नाही? ठीक ठीक, चला चला, ओके ओके. चला, बाकी बाकी 23 मुलं आहेत, कोणालाही अडचण नाही आहे? ओके, चला. तर नेक्स्ट आपण आता डिस्कस करणार आहेत एरर. ओके. एरर कशावर डिपेंड आहेत? डिपेंड आहेत इन्स्ट्रुमेंट्सवर. आणि इन्स्ट्रुमेंट कशावर डिपेंड आहे? तो डिपेंड आहे त्याच्या ॲक्युरसी आणि त्याच्या प्रिसिजन. ठीक आहे. प्रिसिजन कमी, ॲक्युरसी कमी आणि एरर जास्त. या व्हॅल्यूमध्ये आणि या व्हॅल्यूमध्ये जास्त एरर तयार होईल. प्रिसिजन जास्त, ॲक्युरसी जास्त आणि एरर काय होईल, कमी होईल. या दोन व्हॅल्यूमधला डिफरन्स काय होईल, कमी येईल. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, एरर डिपेंड असतो कशावर? इन्स्ट्रुमेंटच्या प्रिसिजनवर आणि त्याच्या ॲक्युरसीवर. ओके. तर आपण पुढे आता एरर काय काय आहेत ते पाहणार आहेत. तर लक्ष द्या, एरर दोन प्रकारचे आहेत. मी आज फक्त एक ट्री डायग्राम तुम्हाला काढून दाखवतो. ठीक आहे. तर एरर आर क्लासिफाइड इनटू मेन ब्रांचेस. एक आहे कॉज ऑफ एरर. एररची कारणे काय आहेत? कॉज म्हणजे कारण, एरर होण्यामागची कारणे. आणि दुसरं, आपण एररला दोन भागामध्ये क्लासिफाय केले. एक आहे कॉज ऑफ एरर, दुसरा आहे मॅग्निट्यूड ऑफ एरर. आणि जो एरर तयार झालाय त्याचं मॅग्निट्यूड किती, एस्टिमेशन ऑफ मॅग्निट्यूड ऑफ एरर. एस्टिमेशन ऑफ मॅग्निट्यूड ऑफ एरर. एरर जो तयार झालाय त्याच्या मॅग्निट्यूडचं आपण एस्टिमेशन करतो. किती एरर तयार झालाय त्याचं मॅग्निट्यूड आपण काढतो, त्याची व्हॅल्यू आपण काढतो. ठीक आहे. तर एररला आपण दोन भागामध्ये डिवाइड करू. वाटल्यास आपण हे उद्या व्यवस्थित पाहणार आहेत. आज फक्त याची ट्री डायग्राम पाहून घेऊ. काय तर एरर इज क्लासिफाईड इंटू टू मेन पार्ट्स. वन इज कॉज ऑफ एरर. कोणतंही एरर होण्यामागं, कोणतीही चूक होण्यामागं, कोणतीही मिस्टेक होण्यामागं कारणे काय आहेत ते आपल्याला शोधावे लागतील. एरर होण्यामागचे कारण काय आहेत एक्सपेरिमेंट करते वेळेस. आणि नंतर तो एरर किती झालाय त्याचं मॅग्निट्यूड काय आहे. ठीक आहे. तो एरर आपण जे काही क्वांटिटी मोजली तिच्यामध्ये किती एरर आलाय हे आपण आपल्याला एस्टिमेट करावं लागेल, काढावं लागेल. आणि त्यामुळे आपण एररला दोन भागामध्ये क्लासिफाय केले. एक आहे कॉज ऑफ एरर आणि दुसरा आहे एस्टिमेशन ऑफ मॅग्निट्यूड ऑफ एरर. तर कॉज ऑफ एरर मध्ये आपल्याला दोन भाग पाहायला मिळतील. एक आहे सिस्टमॅटिक एरर. सिस्टमॅटिक एरर आणि दुसरा आहे रॅन्डम एरर. ओके. आता हे भाग आपण त्याच्यावर कशावर केले तर कॉजवरून, कारणे काय आहेत. ओके. तर सिस्टमॅटिक एरर मध्ये कारण असते सिस्टीम आणि रॅन्डम एरर मध्ये कारणच माहित नाही. त्याचं कारण आपल्याला तिथं माहित नाहीये म्हणून त्याला काय म्हणू आपण, रॅन्डम एरर. ठीक आहे. देयर इज नो रिझन. इथं काय, नो कॉज. इथं कारण नसतानाही कोणत्या तरी एखाद्या कारणामुळे एरर तयार होतो आणि हे आपण एरर काढू शकत नाही सहसा. ठीक आहे. तर इथं कॉज नसतो आणि कॉज नसतानाही म्हणा किंवा कारण असतो, काही ना काहीतरी कारण असतो पण त्याचा सोर्स माहीत नसतो. ओके, थांबा इथं लिहू आपण, याला मॉडिफाय करू. देयर इज नो सोर्स ऑफ एरर.
नो सोर्स ऑफ एरर. इथं आपल्याला एररचा सोर्स माहीत नसतो म्हणून त्याला त्या एररला काय म्हणू आपण रॅन्डम एरर. इथे आपल्याला सोर्स माहिती असतो आणि तो सोर्स म्हणजे कोण असतं सिस्टीम. आता सिस्टीममध्ये कोण कोण येतं सिस्टीममध्ये कोण कोण येतं आपण समजा एक्सपेरिमेंट करतो. एक्सपेरिमेंट करते वेळेस आपण एखाद्या क्वांटिटीचं मोजमापन करायला आणि मोजते वेळेस एरर आला तर तिथं कोण कोण उपस्थित आहे एक्सपेरिमेंट करते वेळेस. तर तुम्ही स्वतः. ओके तुम्ही स्वतः सिस्टीमचा एक भाग आहे पर्सन. ओके दुसरा आहे इन्स्ट्रुमेंट. ज्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने आपण ते मोजमापन करतोय तो इन्स्ट्रुमेंट. ओके पुन्हा आणखी काय तुम्हाला मोजमापन करण्याची टेक्निक माहिती असते का. ओके तुम्ही कधी मिस्त्री काम पाहिले का. त्यांच्याकडे एक दोरी असते बघा आणि त्या दोरीला एक लोलक असतो ते त्यानं नेहमी काहीतरी मोजत असतात. तुम्हाला ते करता येतं ते मोजमापन करता येतं का व्यवस्थित नाही. तर तुम्ही त्या टेक्निक्स तुम्हाला माहित नाहीत. इनपरफेक्शन इन टेक्निक. इनपरफेक्शन इन टेक्निक. आणि लास्ट पर्सन इन्स्ट्रुमेंट इनपरफेक्शन इन टेक्निक. बस ठीक आहे. तर हे जे एरर आहे किंवा सॉरी ॲटमॉस्फिअर तुमच्या आसपास तुम्ही जेव्हा एक्सपेरिमेंट करत असता तर सिस्टीमचा भाग काय तुमच्या आसपासचं वातावरण ॲटमॉस्फिअर. ठीक आहे तुमच्या ॲटमॉस्फिअर हा पण तुमच्या सिस्टीमचाच भाग आहे. सिस्टीम म्हणजे काय तर समजा मी एखादी क्वांटिटी मोजतोय तर मी मोजते वेळेस मी तिथं असेल म्हणजे मी त्या सिस्टीमचा भाग झालो. पुन्हा आणखी काय असेल जी क्वांटिटी मोजायची ती एका इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने मोजली जाईल तर ते इन्स्ट्रुमेंट असेल सिस्टीमचा भाग. पुन्हा मला ते मोजमापन बरोबर करता येतं का नाही तर माझं इनपरफेक्शन म्हणजे मी त्याच्यामध्ये परफेक्ट आहे किंवा नाही तर हे इनपरफेक्शन इन टेक्निक हे पण त्या सिस्टीमचा भाग झाला. आणि ॲटमॉस्फिअर तर आसपास जेव्हा आपण मोजमापन करतो तर ॲटमॉस्फिअर कसं आहे आसपासचं यावर पण बरंचसं काही डिपेंड आहे. तर या सर्वांना मिळून आपण काय म्हणले सिस्टीम. ओके आणि या सर्वांमुळे जे तयार होतात एरर्स त्यांना म्हणले आपण सिस्टमॅटिक एरर. हे सर्व सिस्टीमचे भाग आहेत आणि या सर्वांमुळं आपल्या मेजरमेंटमध्ये जे काही एरर्स तयार होतात त्याला काय म्हणले आपण सिस्टमॅटिक एरर. तर मग सिस्टमॅटिक एररची डेफिनेशन काय करता येईल द एरर्स विच आर प्रोड्यूस ड्यू टू द सिस्टीम. ओके आता लक्ष द्या कसं समजा तुम्ही पाहिलं असेल कधी जर तुम्ही सोनाराकडे गेला असाल तर सोनाराकडे तुम्ही जर सोनं मोजते वेळेस पाहिलं असेल तर पूर्वीचा जो काटा आहे ते पॅन वेट पॅन जे यूज करायचे ते एका काचामध्ये बंद असायचा असतो ना. सर्वांना माहिती आहे का सोनाराकडे जर कधी गेला असताल ठीक आहे हां तर काचामध्ये बंद असायचा कशामुळे असतो तो कोणी सांगू शकेल. कोणी ज्याला कोणाला माहिती आहे त्यांनी सांगा वाटल्यास. कशामुळे तो काचामध्ये बंद असतो यामागचं कारण काय समजा जेव्हा तो त्या वेट पॅनच्या साहाय्याने जेव्हा गोल्ड मेजर करत असेल सोनं मोजत असेल तर हवेच्या प्रेशरमुळं आसपासची हवा आतमध्ये जाऊ शकते आणि हवेच्या प्रेशरमुळं त्याच्या मेजरमेंटमुळे काय होऊ शकतात कारण की तो काटा खूप सेन्सिटिव्ह असतो. तर थोडी जरी हवा लागली तर त्याच्या प्रेशरमुळं त्याच्या मोजमापनामध्ये काय होऊ शकतं चूक होऊ शकते. तर ही चूक होऊ नये म्हणून त्यानं काय केलेलं असतं तिथं आसपास सगळा काच बसवलेला असतो जेणेकरून हवा तिथं आतमध्ये एंटर करू नये. ठीक आहे तर हवेच्या प्रेशरमुळं त्याच्या मोजमापनामध्ये एरर होतो. म्हणजे ते कोणतं एरर झालं ॲटमॉस्फिअर वातावरणामध्ये झालेल्या बदलामुळे तयार होणारं एरर. ओके तर असे एरर्स यांना काय म्हणले आपण सिस्टमॅटिक एरर. आता इनपरफेक्शन इन टेक्निक. इनपरफेक्शन इन टेक्निकचं तर खूप सुंदर उदाहरण मी तुम्हाला म्हणजे सुंदर कॉमन उदाहरण आहे आपल्या घरचं. समजा तुम्ही कापूस मोजताय तर ताणकाट्याच्या सहाय्यानं तुम्ही कापूस मोजताय. ओके आणि तुम्ही जर त्या पॉइंटरला हे समजा आपला ताणकाटा आहे हा पॉइंटर इथं आहे हा समजा 25ला आलाय नाही 25 kg वर 24 आणि खाली 26 आणि माझा छोट्या छोट्या रेषा आहेत. ठीक आहे जर तुम्ही सरळ जर पाहिलं गेला तर तो 25ला आलाय दिसेल खालून जर पाहिलं तो कुठं दिसेल थोडासा वर
म्हणजे 24.9 kg. आणि वरून जर पाहिलं तर तो पॉइंटर कुणीकडे दिसेल तुम्हाला, खाली अलाइन झालेला दिसेल खालच्या एखाद्या लाईनला, तर तो असेल 25.1 kg. म्हणजे तुमची जागा बदलली की या पॉइंटरची जागा बदलली, त्याला म्हणतो आपण पॅरलॅक्स. तुमच्या ऑब्झर्व्हरची जागा बदलली की ऑब्जेक्टची जागा पण विथ रिस्पेक्ट टू बॅकग्राऊंड काय होते, चेंज होते. तिथं काय तयार होतो, पॅरलॅक्स तयार होतो. जर तुम्ही सरळ जर पाहिलं तरच तो 25ला अलाइन दिसतो, वरून पाहिलं तर खाली दिसतो अलाइन तो पॉइंटर, आणि जर खालून पाहिलं तर तो वर दिसतो. तो खालून जर पाहिलं तर ते वजन किती भरतं, 24.9 kg, आणि वरून पाहिलं ते किती भरेल, 25.1 kg. म्हणजे तुमच्या पाहण्यामुळं तुम्हाला हे एक्सपेरिमेंट करायचं आहे, तुम्हाला याचं वजन मोजायचं आहे, आणि ही टेक्निक तुम्हाला माहीत नाही, याला कसं पाहायचं, तर हे जर माहीत नसेल तर तुमच्या इम्परफेक्शनमुळं एरर तयार झाला इथं. ॲक्च्युअल वजन किती आहे, 25 kg, पण तुम्ही जेव्हा मोजताय तर किती भरतं, एक तर 24.9 किंवा 25.1. वरून पाहिलं असेल तर 25.1, खालून पाहिलं असेल तर 24.1, 24.9. ओके, तर हे जे एरर तयार होतो तो तुमच्या इम्परफेक्शनमुळे तयार होतो. ओके, तर मग अशा एररला आपण काय म्हणले, इम्परफेक्शन इन टेक्निक. समजले? समजलंय काय? हा, झालं का? आणि त्यानंतर इन्स्ट्रुमेंटल एरर. तर इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणजे काय, तर याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंटच जर चुकीचा असेल तर अशा इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने जर आपण एखादी क्वांटिटी मोजली तर ती पण काय होईल, तिच्या मेजरमेंटमध्ये काय येतील, एरर येतील. तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बाकी सर्व हे जे एररचे टाइप्स आहेत ते पाहू, रॅन्डम एरर म्हणजे काय ते पाहू, आणि नंतर एस्टिमेशन ऑफ मॅग्निट्यूड ऑफ एरर हे पाहू. याच्यावर आपल्याला प्रॉब्लेम विचारतात, याच्यावर बरेचसे फॉर्म्युले आहेत आणि त्या फॉर्म्युल्यावर आपल्याला प्रॉब्लेम विचारतात. तर हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये डिस्कस करू. ठीक आहे, थांबू आपण इथं. 11.